मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजपासून आरोग्य सेवक 40% चे पेपर झालेले आहे आणि पहिली शिफ्टचा पेपर होऊन संपलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला रिएक्शन भेटलेले आहेत. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, कोणकोणते टॉपिक जास्त विचारलेले जात आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते तांत्रिक प्रश्न कोणते विचारलेले आहेत आणि आपल्या नोट्समधून मोठ्या प्रमाणात प्रश्न आलेले तुम्हाला बघायला भेटलेले आहेत. खूप मुलांनी या ठिकाणी आपल्याला पुन्हा रिएक्शन दिलेले आहेत, पुन्हा या ठिकाणी प्रतिसाद देऊन रिप्लाय दिलेला आहे. ते रिप्लाय आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही बघू शकता. तिथे आय-एम-पी तुम्हाला प्रश्न देखील भेटतात. जर तुम्हाला या ठिकाणी आपल्या तांत्रिकसह नोट्स 150 मध्ये ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण सर्व टॉपिक्स आणि तांत्रिकचे सर्व टॉपिक कव्हर करण्यात आलेले आहे. फक्त 150 मध्ये या नोट्स घेण्यासाठी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती 150चं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत की तांत्रिक प्रश्न कशा प्रकारचे तुम्हाला आलेले आहेत. बघू शकता आज झालेल्या आरोग्य सेवक परीक्षेतील तांत्रिक प्रश्न. तर या ठिकाणी अवकाश मोहिमा, कालच अवकाश मोहिमा याच्यावरती सरावासाठी मी एकूण या ठिकाणी 56 प्रश्नांचा व्हिडिओ बनवला होता. त्याच्यातील हे 3 प्रश्न आलेले होते. तर बघू शकता पहिला प्रश्न अवकाश मोहीम स्पुटनिक कधी सोडला? अवकाश मोहीम या ठिकाणी स्पुटनिक कधी सोडलेला होता? कोणत्या साली सोडलेला होता? असा प्रश्न होता. तर याचं उत्तर मी तुम्हाला कालच परीक्षेमध्ये सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे सर्व प्रश्न चांगल्या प्रकारे बेसिक लेव्हलनुसार आल्याच्या नंतर आपण त्यांच्या या ठिकाणी सर्व प्रश्न सोडवून घेणार आहोत. तर अवकाश मोहिमा या टॉपिकवरती आलेला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे बघा, डावीकडून उजवीकडे त्रिज्या कमी होते की वाढते? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आणि रेडॉक्स रिएक्शनवरती हे 2 प्रश्न या ठिकाणी म्हणजे जवळ-जवळ याच्यावरती माझ्या अंदाजे 4 प्रश्न याच्यावरती 2 प्रश्न आणि याच्यावरती 3 प्रश्न 4 ते 5 प्रश्न विचारले होते. रेडॉक्स रिएक्शनवरती रेडॉक्स म्हणजे रेडॉक्स वरती वेगळे होते आणि रेडॉक्स रिएक्शन वरती वेगळे होते. त्याच्यानंतर बघू शकता 5वा असा पॉइंट होता की जास्त झालेले प्रोटीन कशातून कन्व्हर्ट होते? जास्त झालेले प्रोटीन कशातून कन्व्हर्ट होते? या ठिकाणी या ठिकाणी आय-बी-पी-एस आपल्याला आपली नंतरची रिस्पॉन्स शीट देत नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्रश्न आणि सर्व प्रश्न लक्षात ठेवणे कोणत्याही उमेदवाराच्या लक्षात राहू शकत नाही. फक्त आपल्याकडे टॉपिक जे महत्त्वाचे आहेत ते मी सांगितलेलं आहे. टॉपिक वाईज तुम्ही अभ्यास करायचा आहे. हे टॉपिक आहेत. त्याच्यानंतर बघू शकता प्रोटीन. त्याच्यानंतर 6वा टॉपिक होता बघू शकता प्रथिने संश्लेषणातून ऊर्जा. आन्सर या ठिकाणी त्याचं एटीपी हे त्याचं आन्सर होतं. तर प्रथिन संश्लेषणातून ऊर्जा कशातून प्राप्त होतात? हा असा प्रश्न होता. त्याच्यानंतर तुम्ही 7व्या क्रमांकाचा जो प्रश्न बघत आहात, डोळ्याच्या बाहुलीचे कार्य. आपल्या डोळ्याच्या या ठिकाणी बाहुली आहे. त्या डोळ्याच्या बाहुलीचे कार्य काय आहे? एकदम सोपा प्रश्न आणि या ठिकाणी हा भिंगे या जो टॉपिक आहे. भिंगे आपल्याला जो टॉपिक होता दिलेला आय-बी-पी-एसने त्याच्यावरचा हा प्रश्न आहे आणि भिंगे या टॉपिकवरती मी देखील व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्याकडून जवळ-जवळ आपण 80 प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यातूनच या ठिकाणी 3 ते 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आपल्या नोट्सचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तर 8व्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता. बायोटिक, अबायोटिक विसंगत पर्याय. तर असे वेगवेगळे पर्याय होते. त्याच्यामध्ये अबायोटिक असे वेगवेगळे म्हणजे विसंगत पर्याय तुम्हाला बघायला भेटलेला आहे. त्याच्यानंतर तुमचा एक टॉपिक याच्यामध्ये ॲड झालेला नाही. या ठिकाणी जो फुल फॉर्म जे महत्त्वाचे मी तुम्हाला फुल फॉर्म मी सांगितलेले होते. त्याच्यावरती देखील 1 मार्काला प्रश्न म्हणजे 1 प्रश्न विचारला म्हणजे 2 मार्काला प्रश्न विचारलेला आहे फुल फॉर्म वरती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता 5 या ठिकाणी बघू शकता 5 किंगडम सिस्टम कोणाची? जी 5 किंगडम सिस्टम कोणाची आपल्या क्लासला तुम्ही बघितले असेल, जे विद्यार्थ्यांनी आपली क्लास केलेले आहेत त्यांच्यावरती बघायला भेटतील. एकदम महत्त्वाचे सर्व बेसिक कव्हर केलेले आहे. नोट्सचा तुम्हाला फायदा होईल. नोट्स अजूनही घ्या. 100% तुम्हाला 5 ते 10 प्रश्नांमध्ये वाढ झालेली बघायला भेटेल. 5 प्रश्न सोडवले म्हणजे 10 मार्क आणि 10 प्रश्न सोडवले म्हणजे 20 मार्क. मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडेल. नोट्सचा फायदा करून घ्या. तर या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा जो आपला प्रश्न होता, 10व्या क्रमांकाचा बघू शकता. दवबिंदू साठी हवेतील आर्द्रता किती पाहिजे? किती पाहिजे हवेतील आर्द्रता? आणि मित्रांनो, जेवढे पण आपण प्रश्न बघितलेले आहेत कोणकोणते सर्व आपण या ठिकाणी पुढे सोडवून घेणार आहोत. त्यांचे विश्लेषण करणार आहोत. आता या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये काय विचारले होते? मी आधीच सांगितले होते शब्दसंग्रह जास्त विचारतात. म्हणजे या ठिकाणी समानार्थी. समानार्थी त्याच्यानंतर विरुद्धार्थी, त्याच्यानंतर म्हणी, त्याच्यानंतर वाक्प्रचार. असे या ठिकाणी हे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार हे जास्त विचारतात. आणि या ठिकाणी जे आपले मराठी या नोट्समध्ये आपण ज्या तांत्रिकसह सर्व विषयांच्या नोट्स असणार आहे. त्याच्यामध्ये मराठी व्याकरणामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये कव्हर केलेले आहे. त्याच्या बाहेरच्या या ठिकाणी म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द जाणार नाहीत. त्यासाठी नोट्स तुम्ही नक्की घेऊन ठेवायचे आहेत. तर मित्रांनो बघू शकता. मराठीमध्ये या ठिकाणी 15 पैकी 15 मराठी व्याकरण होते. त्याच्यामध्ये 10 म्हणजे काळ देखील विचारलाय. काळ विचारलेला आहे. काळ विचारले 10 पैकी काळ आणि बाकीचे मराठी व्याकरणामध्ये समानार्थी वेगवेगळे विचारलेले आहेत. त्याच्यानंतर 2 म्हणी विचारल्या आहेत. 2 म्हणी या ठिकाणी 4 मार्क्स फिक्स, म्हणीचा मार्क गेला नाही पाहिजे. त्याच्यानंतर वाक्प्रचार
2 विचारले होते. त्याच्यानंतर म्हणजे म्हण या ठिकाणी 4 मार्कला, म्हणी 4 मार्क 2 प्रश्न म्हणजे 4 मार्कला. त्याच्यानंतर वाक्प्रचार 2 म्हणजे 4 मार्कला. 8 मार्क हे जायलाच नाही पाहिजे. त्यासाठी नोट्स घ्या आणि या ठिकाणी जे वाक्प्रचार आहेत ते चांगल्या प्रकारे बघून घ्या. तर इंग्लिश व्याकरणामध्ये सर्व आपण कव्हर केलेले आहेत. पॅराजंबल वगैरे एरर बघू शकता. कोणते टॉपिक होता? छोटा म्हणजे छोटा या ठिकाणी नॉर्मल बेसिक आपले इंग्लिश ग्रामर आहे ते विचारलेले होते. त्याच्यामध्ये या ठिकाणी एरर एरर विचारलेले होते. स्पेलिंग चेक, स्पेलिंग मिस्टेक म्हणजे वेगवेगळे शब्द, एक शब्द दिला जातो कोणता त्याच्यापैकी योग्य आहे. स्पेलिंग मिस्टेक या ठिकाणी स्पेलिंग चेक करायला येते. त्याच्यानंतर हा टॉपिक या ठिकाणी बघू शकता. वन वर्ड सब्जेक्शन बघू शकता. याच्यावरती देखील 3 प्रश्न आलेले होते. त्याच्यानंतर पॅराजंबल हा आय-बी-पी-एसचा फेव्हराइट आहे. एकदम महत्त्वाचा आहे, फेव्हराइट आहे. याच्यावरती जवळ-जवळ 3 प्रश्न विचारलेले होते. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 3 प्रश्न म्हणजे 6 मार्क्स या ठिकाणी कुठेच जायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला नोट्स सर्व विषय आपल्या नोट्समध्ये घ्यायचे असतील, तर आपल्याला नोट्स घ्यायचे असतील ₹150 चं पेमेंट करून या नंबरवरती पाठवायचं आहे. तुम्हाला सर्व पी-डी-एफ्स नोट्स उपलब्ध होऊन जाणार आहेत. आधीपासून सांगत होतो, आधी नोट्स याची किंमत या ठिकाणी बघू शकता. आधी नोट्सची किंमत ₹170 होती. आपल्या नोट्सची किंमत आधी जर विचार केला, तर ₹170 नोट्सची किंमत होती. त्याच्यानंतर मुलांच्या आता आधी मी सांगितले, त्याच्यानंतर या ठिकाणी 210 किंमत केली आणि आता मुलांच्या मागणीनुसार फक्त ₹150 नोट्सची किंमत केलेली आहे. नोट्स नक्की घ्यायचे आहेत. तर बघू शकता नोट्स घेण्यासाठी 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करून त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे म्हणजे सर्व नोट्स उपलब्ध होतील. आता राहिला महत्त्वाचा प्रश्न जी-केमध्ये काय विचारले होते? न्यू करंट अफेअर्स नवीन म्हणजे मागील 3 महिन्याचे 3 महिन्याचे ते 4 महिन्याचे या ठिकाणी चालू घडामोडीचे या ठिकाणी जवळ-जवळ या ठिकाणी 4 प्रश्न विचारलेले होते. 4 प्रश्न आणि आपल्या नोट्समध्ये चालू घडामोडी सर्व कव्हर करण्यात आलेल्या आहेत. बघू शकता. त्याच्यानंतर 1957 आणि 1958 चा जो या ठिकाणी इंडिया आहे म्हणजे हिस्ट्री आहे. त्याच्यावरती देखील तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले होते आणि असे वेगवेगळे प्रश्न विचारले जे सर्व लक्षात ठेवणे मुलांच्या शक्य नाही. मुलांनी जे सांगितले आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही देखील पेपर दिला असेल, तर बघू शकता 91 39 64 31 99 याच्यावरती पाठवा किंवा 94 03 16 98 16 या नंबरवरती तुम्ही पाठवल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व स्पष्टीकरणासोबत आपण पुढे आज रात्री बघणार आहोत. जे प्रश्न आलेले होते मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि तांत्रिक प्रश्न सर्व आपण विश्लेषण करणार आहोत. तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय-बी-डी अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.